तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। रिसोडवरून उमरखेड येथे जात असताना त्यांची अनसिंग जवळ चालत्या बसमध्ये पर्स चोरी गेल्याची घटना 13 मार्च रोजी घडली होती। या पर्समध्ये सोन्याची पोत व नगदी रक्कम असल्याची तक्रार निर्मला दिलीप श्रीनाथ राहणार रिसोड यांनी दाखल केली होती। अनसिंग पोलिसांनी या फिर्यादीवरून अपराध क्रमांक 82/2026 कलम 303(2) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद केला आहे। सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत स्थानिक गुन्हे शाखा वाशिमच्या टीमने अनसिंग परिसरात शोध घेऊन बसमध्ये चोरी करणाऱ्या काही महिला असल्याबाबत माहिती समोर आली होती। या प्रकरणी पोलीस तपासामध्ये वाशिम बस स्थानक परिसरात काही महिला संशयास्पद स्थितीमध्ये उभ्या असल्याचे पोलिसांना दिसून आलं। त्या महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं असता पोलिसांनी या गुन्ह्याची उकल केली। चौकशी दरम्यान 13 मार्च रोजी बसमध्ये एका महिलेची पर्स चोरी केल्याची त्यांनी कबुली दिली। यावर पोलिसांनी आरोपी लक्ष्मी व्यंकटेश गड्डी वय 35 वर्ष, कविता अशोक गड्डी वय 30 वर्ष, गंगम्मा उलगया गड्डी वय 50 वर्ष सर्व राहणार चिकलठाणा जिल्हा संभाजीनगर यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। MCN न्यूज मराठीकरिता राजेश वानखडे, वाशिम।